आर्ट डॅन्स अकॅडमीचे सर्वेसर्वा कोरिओग्राफर सन्मान्य पप्पू सूर्यराव सरांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. मॅन ऑफ द मॅच रोशन पाटील तारा यांच्या गावातील हा संघ निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं गाव तारा आणि तारागावमध्ये पहिला सामना यजमान टीमला हरवलंय. खूप स्वप्न उराशी होते चिन्ह टीमचं, मात्र ते सब आशा मावळल्या आहेत चिन्ह टीमच्या. मॅन ऑफ द मॅच ठरतोय आनंद. मी विनंती करेन या निमित्तानं मोहम्मद रहमत आणि मोहम्मद अल्लाउद्दीन की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. आपल्या शुभ हस्ते तारागावचा हा खेळाडू आनंद एक विस्फोटक आणि आक्रमक असा हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा आपल्या टीमला ज्यानं जिंकून दिल्यात तो हा खेळाडू आज चिरनेरच्या अगेन्स्ट चिरनेरच्या भूमीमध्ये खेळताना मात्र त्यानं चिरनेर संघाला पराभवाची धूळ चारली. अशा आनंद यांचं मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन अल्लाउद्दीन गरीब नवाज हॉटेलचे सर्वेसर्वा आणि मोहम्मद रहमत हॉटेल साई सारा या हॉटेलचे सर्वेसर्वा यांच्या पवित्र शुभ हस्ते पुन्हा एकदा आवरे संघाला ते शुभेच्छा आल्यात. विद्याधर गावण सर यांच्याकडनं आनंद 2 शब्द. अभिनंदन आनंदचं, पुढच्या मॅचच्या शुभेच्छा आमच्याकडनं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलू, नंतर पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभाकडे जाऊ. धन्यवाद. ओ बड़ा शॉट खेलने के चक्कर में गेंद बल्ले के ऊपर लगी नहीं और इसी के साथ देखा जाए तो ये गेंद डॉट चली गई. रोहित घरत और उनके साथीदार है रोहित घरत, दोनों रोहित घरत है, लेकिन 3 ओवर का मुकाबला है. सभी लोग देख रहे शानदार जानदार आयोजन को. सेकंड राउंड का ये फर्स्ट मुकाबला. अंपायर तीसरे अंपायर की मांग की है. स्क्रीन के ऊपर देखिए थर्ड अंपायर. यस, टाइमिंग 1:30 हो चुके. समय के साथ चलिए. इस 12:33 हो चुके और एक्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी डॉक्टर्स करले के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है. दौड़ गेंद और हमारे बाबू दादा चेतना तमरशी टीम के उस जमाने के मशहूर खिलाड़ी आज अपने पेट के लिए भेल लेके आ चुके. उनका हार्दिक स्वागत. ये उड़ाया छली ओ पैरेलल सपाट छक्का. चैंपियन मोटीजुई बनाम तारा 11 स्टार तारा के बीच होगा मुकाबला. दोनों कप्तान एक इनिंग के बाद टॉस करने के लिए आई. डॉट गेंद हो चुकी है. स्कोर है 6 रन. अभी ये गेंद वाइड है. अभी 7 हुआ. सेवन पे स्कोर और गेंदबाज है पूर्वेश पाटिल और टीम की. ओह बढ़िया स्ट्रोक कवर के ऊपर, बेहतरीन कवर ड्राइव, इनसाइड आउट शॉट, 4 रन. का फर्स्ट मुकाबला है. एक सुंदर कोरियोग्राफर और जबरदस्त व्यक्तिमत्व जिन्होंने बड़े बड़े मंच के ऊपर अपना इस रायगढ़ का नाम ऊंचा किया, उरन तालुका का, वो पप्पू दादा यहाँ मौजूद है. उनका हार्दिक स्वागत हम कर रहे हैं. लेकिन फिलहाल इस ओवर की आखिरी गेंद शेष और बड़ा हिट करने जरूर गए. मिडान खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा.
क्षेत्ररक्षण अच्छा और एक सिंगल के साथ देखा जाए तो यहाँ मैत्री मिलिंद धाकटुजी टीम का स्कोर पहुंचा 12. रिंगटोन वाजतय, ऐकू येतय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव करतय, मी बोलतय पण ती रॉंग. तो ये बात बोलेगा तो प्रॉब्लम है. बाकी कोई अल्फाज अलग होता तो ठीक है, लेकिन 12 स्कोर 12:36 बिल्कुल ये ओवर सही खत्म हो चुका है. समय के साथ चलिए और दूसरे गेंदबाज है बॉलर इज नेम कल्पेश. कल्पेश ये देखिए औरा बोले तो क्रिकेट के पंडित हमारे मराठी के कमेंटर विद्याधर जी गावंड, संकेत जी गावंड और एक हमारे बेहतरीन कलाकार अभय गावंड, इन सभी का हार्दिक स्वागत. और बॉल को देख के मारो, घुटने टेक कर जमीन को और फायदा नहीं है. स्लॉक स्लिप करने का प्रयास जरूर किया था मिड विकेट के ऊपर, लेकिन संपर्क हुआ नहीं. 12 पे स्कोर. दूसरा ओवर जारी है, 5 गेंदें शेष. सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला. नेक्स्ट मैच अक्कादेवी चैंपियन मोटी सुई बनाम 11 स्टार तारा. और ये बॉल वाइड है. खराब गेंद, ऑफ स्टंप के बाहर ही गेंद और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 13 पे स्कोर. श्रेयस क्या खाना बहुत खाया फिर भी नाखून चबा रहा है. अभी तक 5 गेंदें शेष है. ये उड़ाया, चली 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 हवाई यात्रा पे चली. कच मार रहे हैं माड़ी. मैडी अभी मूड अभी इधर मूड कैसा बनाएगा. अकेला आदमी थोड़ा मूड बना सकता है, उसे जोड़ीदार चाहिए. क्या बबू है तभी मूड बन जाता है. सिंगल में मजा कुछ नहीं, पाव के अंदर वड़ा नहीं तो मजा नहीं खाने में. तो स्कोर पहुंच चुका है 19-19 पे स्कोर. यह बेहतरीन पंच किया है कवर के ऊपर और खराब से ट्रक्शन. गेंद चली गई बादामी के ऊपर कहने के लिए. झंडी टोपी खाली. और जहां पप्पू भाई वहां दर्दी है और बादाम स्पीक झंडी को देख रहे हैं. दोनों जगह पे दर्शक है. या लाईट आहे. हॅलो, पुन्हा एकदा सर्वांना नियम सांगतोय. सुपर 4 पर्यंत जाण्या अगोदर जे पॉईंट असतील ते पॉईंट पकडून वैयक्तिक पारितोषिक दिले जातील, याची सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. आणि विनंती आणखी राहील, नवापाडा, बेलवली आणि कोपरवली या 3 टीमने हजर राहायचं आहे. अरे होता है उसमें कोई दिक्कत नहीं है. ये कोई जानबूझकर किया नहीं है, लेकिन पकड़ लेते कैच तो अच्छा होते, लेकिन ये कैच देखते समय थोड़ा सा हंसी भी आया. लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर पहुंचा है 25-25. 25 स्कोर और 25 पे स्कोर. 2 अंपायर की जोड़ी देखिए. यहां रात भर करते हैं अंपायर की और सुबह उठ के फिर जाते हैं. अरे और हवा में जरूर एक बार फिर से, इस बार एक्स्ट्रा कवर पे ओवर, लेकिन गेंद हवाई यात्रा में चली गई है. बेहतरीन गगन दमामा छक्का.
तो इसी बीच छक्के के साथ स्कोर पहुंचा है डॉक्टर टीम का 31-31। हॅलो हॅलो चिरणे टीमचा खेळाडू विवेक हातनोरकर, आपणास विनंती आपण या. आपल्यासाठी जे बक्षीस आहे 2,000 रुपये ते 2,500 रुपये घेऊन जायचं आहे. 1,000 किरण कुमार, 1,000 मनोज आणि अविनाश ठाकूर यांच्याकडनं 500. इस करण ठाकुर की तरफ से आवरे टीम के लिए ढेर सारी शुभकामना और स्कोर पहुंचा है 31-31, धाव संख्या 31। सुंदर बैटिंग है रोहित घरत की, जलवा दिखा रहा है और बैकफुट में गया, इस बार गेंद को खेल दिया है, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, स्ट्रोक अच्छा था लेकिन थोड़ी इस बार देखा जाए सिंगल लेने में कामयाब। एक सिंगल के साथ स्कोर 32, 2 ओव्हर खत्म हो चुके हैं। 2 षटकानंतर मैत्री मिलिंद धाकटीजी संघाची धावसंख्या आहे ती 32, बिनबाद 32। आखिरी 6 गेंदे शेष। नेक्स्ट मैच अकादमी चैंपियन मोटीजी बनाम 11 स्टार तारा, दोनों कप्तान टॉस करने के लिए टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। हॅलो धाकटीजी संघासाठी एक संधी आहे. धावून जर 5 धावा काढल्या तर कैलास पाटील आणि मोहन पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. और मुझे ये लग रहा है कि अभी आवरे के भांजे घर जा रहे हैं, तो आवरे के हम भांजे को विनती करते हैं जिनका नाम आप सभी को पता है, सुनील वर्तक जी, कम से कम ये तो मैच देख के जाओ। टीम का टोटल स्कोर है 32। यस, आवरे के भांजे सुनील जी वर्तक सर, आप जाओ मत, मैच देखो। पप्पू भाई बोलते कि आवरे के भांजे कौन है थे, वो खड़े वही है। स्कोर हो चुका है 32। ये कहीं कहीं इन लोगों को मैं बोलता पप्पू भाई, तुम्हारे जो खोपड़ी इस बार चोपड़ी में, वो हमारे खोपड़ी के अंदर है। हमारा काम ऐसा नहीं है कि डिक्शनरी खोलो और बोलो, डायरेक्ट तोड़फोड़। परीक्षा में बैठ के कॉपी करके क्या फायदा है, जो आएगा वही मार्क इज इंपॉर्टेंट नहीं। लेकिन आखिरी 6 गेंदे ये स्लॉग हो रहे, ये डेथ हो रही, ये हनामारी का हो रहे, लास्ट ओवर इसमें ब्लास्ट करने का टाइम है। सीआईडी में ऐसे कहते दया तोड़ दरवाजा, मारना पड़ेगा इस ओवर में। लेकिन क्या बैटिंग रोहित घरत की, गुड बैटिंग रोहित, बौछार किए उन्होंने और आक्रमण किया है। ये उड़ाया और पिच बॉल है, हवा में छली, ये 6 रन के लिए क्या आक्रामक, कहते रहे खरबूजों को देखकर खरबूजा। वीरेंद्र सहवाग स्टाइल से तोड़ फोड़, दया नहीं माया नहीं, और अकेला ही भारी पड़ा है आवरे टीम को। कडक बैटिंग। हॅलो चिरणे टीमचा अष्टपैलू खेळाडू विवेक हातनोरकर याला पारितोषिक 2,500 रुपयाचा संघ पराभूत झाला आहे. मात्र स्वतःचा खेळ चांगला राहिला होता. मी बापू मोकर साहेबांना विनंती करेन की आपण ते पारितोषिक त्यांना द्यायचं आहे विवेकसाठी. बैठकट आवाज हमारे कानों के अंदर आया ना, 3 बार हम कान साफ करते हैं। काँग्रेस पक्षाचे युवा नेते बापू मोकर साहेबांच्या पवित्र शुभासे विवेकसाठी पारितोषिक हडलक विवेक. अपील में क्या, मैं अपील में दम चाहिए। अपील वसीम अकरम, कपिल देव साहब, इनकी अपील में क्या था, उनको पता था एक बार उन्होंने हाँ कर दिया ना, अंपायर की उंगली खड़ी हो जाती थी। अपने को जजमेंट चाहिए। सिंगल के साथ स्कोर आगे 39। ये आउट की संभावना, और ये बैकअप अच्छा था पीछे, लेकिन फिर राकेश रोहित स्ट्राइक के ऊपर आया है। सीनियर रोहित स्ट्राइक के ऊपर आ चुका है और एक सिंगल के साथ मैत्री मिलिंद धाकटीजी टीम का स्कोर है 40। धाकटीजी गांव में अभी अभी प्रीमियर लीग खत्म हो गई, उसके बाद हमारे बंटी गर्द की बड़ी टूर्नामेंट और विनोद स्मृति ट्रॉफी का आयोजन किया था। इसके बाद अभी उनकी ग्रुप ग्राम पंचायत की प्रीमियर लीग है, नाइट में आयोजन है, 7 से शुरू
मैडी है उधर। ये बेहतरीन स्ट्रोक। अरे ये 6 रन यार, छोड़ तू, छोड़, मैं बोला ना छोड़ तू। चाहिए 50 पूरा करने के लिए। यहां रोहित घरत को, और टीम का स्कोर है 46। अकेले ने देखी है, नाकों में पूरी तरह से दम लाया है आवरा की। कड़क बैटिंग यार। पहले 3 गेंद डॉट और उसके बाद जय बजरंगबली, तोड़ फोड़। इस बल्ले का अंदरूनी किनारा, एक सिंगल मिलेगा, लेकिन अभी मुश्किल है। क्या होगा? नहीं 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 नहीं, ये नहीं जमेगा, ये गया जमाना पहला। जाओ, अभी स्ट्राइक रोटेट चाहिए तो दोनों को जागा छोड़ना पहला। ये खड़ा ही रहेगा, तू दौड़ रहा है, ऐसा नहीं जमेगा। पहले चलता था मामा की लड़की करने में, अभी नहीं है ऐसा। कानून बदल गए तो क्रिकेट के दस्तूर बदल गए, तो आपको डिसिप्लिन का पालन करना ही पड़ेगा। तो स्कोर पहुंचा है 47 और गेंदें बची हुई है आखिरी। अंतिम बॉल शेष। ये इस बार पैड और बैट के बीच इस गेंद को फेंका था, सिंगल मिलेगा। ऑन ड्राई किया और खतरा बनेगा 2 रन। गुड रनिंग, गुड रनिंग रोहित। और 2 के साथ देखा जाए स्कोर 49, 49 रनों की तेज तर्रार भागीदारी। जोरदार ताकत कीजिए रोहित घरदार, रोहित घरत के लिए बेहतरीन। दोनों बल्लेबाजों ने क्या तेज तर्रार भागीदारी के लिए मुझे याद दिलाई वीरेंद्र सहवाग जी और सचिन तेंदुलकर साहब जी की। आज ये जोड़ी काफी तगड़ी बनी, लेकिन रोहित घरत जो सीनियर है, ये टोपी पहनकर, उन्होंने खूंखार बल्लेबाजी की धाकटी हुई टीम के लिए। बेहतरीन शानदार बल्लेबाजी और नॉट आउट पारी के लिए अपनी टीम के लिए 44 रनों की। 3 रन पर रोहित नॉट आउट रहे। स्कोर पहुंचा है 49 और जीतने के लिए नूर आवरे टीम को 18 बॉल 50। व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांचं शुभ आगमन झालंय। ग्रुप ग्रामपंचायत विंदणे या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते सन्माननीय बापू मोकोळ साहेबांचं शुभ आगमन झालंय। मी विनंती करेन परेश परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय बापू मोकोळ साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे। स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी यांचे सुपुत्र परेश परदेशी यांचे सुपुत्र परेश परदेशी यांच्या शुभ हस्ते बापू मोकोळ साहेबांचं यथोचित मान सन्मान होतोय। मायचं वस्त्र आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन तदनंतर मंचकावर चिरनेर गावचे सुप्रसिद्ध गायक शिवधन पतसंस्था चिरनेरचे संचालक सन्माननीय विवेक केणी यांचंही स्वागत या निमित्ताने परेश परदेश यांच्या शुभ हस्ते केले जाईल। हार्दिक आभार साहेब, आपण आलात। तदनंतर शिवधन पतसंस्थेचे संचालक एक सुप्रसिद्ध असे गायक स्वरमिलन कार्यक्रमाचे सर्वेसर्वा विवेक केणी यांचंही स्वागत परेश परदेश यांच्या सुपुत्र परेश परदेश यांच्या शुभ हस्ते केले जाईल। त्याप्रमाणे स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरण रायगड या अकॅडमीचे सर्वेसर्वा कोरिओग्राफर सन्माननीय पप्पू सूर्यराव उरण महोत्सवचे सर्वेसर्वा यांचं स्वागत केलं जाईल। विनंती करेन पप्पू सूर्यराव यांना की आपलं स्वागत परेश परदेशी यांच्या शुभ हस्ते केले जाईल। पप्पू सूर्यराव स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरण रायगड या अकॅडमीचे सर्वेसर्वा आज रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची अकॅडमी फेमस आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण त्यांना पाहत असता, असे एक हरहुन्नरी कलाकार राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं आहे। एक उरणमध्ये असं भव्य असं महोत्सव ज्यांच्या माध्यमातून होत असतं ते पप्पू सूर्यराव यांचं यथोचित मान सन्मान पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं परेश परदेश यांच्या शुभ हस्ते। तदनंतर मंचकावर उपस्थित प्रतीक स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे आणखी एक कोरिओग्राफर प्रतीक यांचंही आगमन आहे। मी विनंती करेन प्रतीकला आपण या परेश परदेशी आपल्या शुभ हस्ते प्रतीकचं मान सन्मान केलं जाईल। परेश परदेशी यांच्या शुभ हस्ते प्रतीक स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे मेंबर आणि एक चांगले कोरिओग्राफर चांगले डान्सर
चला बॉल घेऊन जायचे बॉल यांचंही या निमित्तानं स्वागत. पुन्हा एकदा संकू चेंडू घेऊन संकू चेंडू घेऊन जायचं आहे. चला चेंडू घेऊन जायचे मैदानामध्ये. संकल्प संकल्प आला आला. या स्पर्धेला शिवधनपत संस्थेचे संचालक उत्कृष्ट गायक विवेक केणी यांच्याकडनं 1001 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आभार मानतोय. नेक्स्ट मॅच 11 स्टार तारा विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई. मी बापू मोकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. मोठीजुई आणि तारा पनवेल आणि उरण अशामधला हा सामना 3 षटकांचा. दोन्हीही एक मातबगार संघ आहेत. दोन्ही संघांना अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये खातं खोलायचं बाकी आहे एका ट्रॉफीचं. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई. हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू राजेंद्र भगत सर. आजच्या दिवसातील दुसरी क्वार्टर फायनलची लढत या सामन्यानंतर रंगणार आहे. तारा विपक्ष मोठीजुई. नाणेफेक मोठीजुईच्या बाजूने गेलेला आहे. जो काही निर्णय आहे ना अगदी 3 षटकं संपल्यानंतर लगेचच त्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडं जिथे 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नूर आवरे टीमला. आणि त्या टीमचं त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे रोहित गरत. ज्या गोलंदाजानं अमित सर मागच्या मॅचमध्ये 2 षटकं निर्धाव हाताळली होती तो हा गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परंतु त्या गोलंदाजावर चढवला हल्ला स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा दर्जेदार षटकार. नंतर फलंदाज योगेश सांगतोय आ देखे जरा किसमें कितना है दम. दुसऱ्या चेंडूवर चढवला हल्ला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा योगेश टू रोहित. तिसरा चेंडू निर्धाव. एक डाव आवऱ्याच्या बाजूनं तर दुसरा डाव अदकटीजूच्या बाजूनं. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. चौथा चेंडू काय होणार. षटकार लगावला जाईल का की रोहित गरजच्या गोलंदाजानं मागच्या मॅचमध्ये 2 षटकं निर्धाव हाताळली होती त्याच टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल का. यावेळेस कव्हरच्या वरतून चेंडू येतो आहे. 1 धावसंख्या बघता बघता चित्याच्या चपलाईने 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 8च्या घरात. 17च्या सरासरीनं नूर 11 आवरे टीमला जायचं आहे कारण 50 धावसंख्येचा पाठलाग फक्त 3 षटकांमध्ये करायचं आहे. अमित सर पहिल्या 17मध्ये 5-5 षटकांमध्ये 50, 56, 60 धावसंख्या होत असायच्या परंतु यावेळेस 3 षटकांमध्ये रोहित अगदी धावसंख्येच्या घोड्यावर स्वार झाला. फक्त 3 षटकांमध्ये 50. यावेळेस डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. असं ज्या गोलंदाजानं मागच्या मॅचमध्ये अक्षरशः जखडून ठेवलं होतं त्या गोलंदाजावर यावेळेस मात्र हल्ले चढवले जातात. फलंदाजाचं नाव आहे योगेश. 5 चेंडू फेस केले. धावसंख्या उभारली आहे 14. 17च्या सरासरीने जायचं आहे. ती सरासरीची वाटचाल करताना पाहायला मिळते आहे. पहिल्या 17मध्ये धाकटी जुईने हल्ले जरूर चढवलेत परंतु त्या हल्ल्यांचा प्रतिहल्ले प्रतिउत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. नूर 11 आवरे टीम 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू आपल्या षटकातील रोहित गरत या गोलंदाजाचा घेऊन जाईल षटकारवीर योगेश साडी. यावेळेस
थोडीफार ज्या वेगाची अपेक्षा करत होता ना ती अपेक्षा भंग केली आहे. शेवटच्या क्षणाला अगदी आपल्या हाताची बोटं फिरवली आहे. स्लोवर चेंडू फेकला गेलाय, चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपट्टावरती लगावली जाते बिनबाद 14च्या घरात. या दरम्यान या स्पर्धेला काँग्रेस पक्षाचे एक ज्यांच्या सौभाग्यवती विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचं सरपंच पद ज्यानं उपभोगले मतदार बंधू भगिनींच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या गावाचा विकास हा माझा ध्यास या उक्तीप्रमाणे ज्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं कार्य केलं आहे. सहारा नावपाडा या टीमचे पुरस्कर्ते आणि जय हनुमान नावपाडा याही टीमचे पुरस्कर्ते ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4मध्ये क्वालिफाय झाला आहे. असे एक शांत मन मिळावू आणि प्रेमळ स्वभाव ज्यांचा आहे अशी सन्माननीय बापू मुकुल साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणानं आभार मानतोय. धन्यवाद साहेब. असंच प्रेम आयुष्यभर या ट्रॉफीवर राहू द्या ही अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू राजेंद्र भगत सर. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या उभारल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अंकेश येतोय राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय हा गोलंदाज. समोर फलंदाज आपण पाहतोय नाव आहे शिवम. प्रथमतः स्ट्राईकवर येतोय. मागची 6 चेंडू जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडकडे उभा राहून फक्त योगेशचा खेळ पाहत होता तो शिवम मात्र यावेळेस ऑन स्ट्राईक येतोय. पहिला चेंडू अंकेश घेऊन जाईल. 12 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता असताना यावेळेस फलंदाजाचं कौतुक करायला हवं. अगदी पंचांना निर्णय ठाऊक नव्हता काय द्यायचा. पंचांपर्यंत कदाचित कटचा आवाज पोहोचला नव्हता परंतु स्वतः शिवम हा खेळाडू वृत्ती दाखवतोय. या खेळाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवमसाठी. या उत्कृष्ट धून आपण पाहतोय डीजे मास्टर मॅडीच्या माध्यमातून तानाजी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना अगदी राजानं सांगितलं होतं राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि तसे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे कोंडाणा सर करायला गेले 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 परंतु परत मात्र आले नाही. म्हणूनच तेव्हा राजांनी अगदी ते पाहून उद्गार काढले होते माझ्या तानाजीला पाहून गड आला परंतु माझा सिंह गेला. यावेळेस आवरे टीमचा सिंह मैदानाच्या बाहेर होतोय. नाव आहे शिवम. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय साहिल बोईर मैदानामध्ये येतोय. इनॅट क्रमांक 3 वर येतोय. समोर गोलंदाज आहे अंकेश. त्यानं पहिल्या चेंडूवर धारातीर्थी वाढलंय शिवम याला. दुसऱ्या चेंडूवर अटॅक केला जातोय. कॉकवरच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धावसंख्या मिळाली जाते. इक्के दुक्के से अमित सर कुछ होने वाला है नहीं. 10 चेंडू 10 चेंडू आणि जवळजवळ 35 धावसंख्येची आवश्यकता म्हणजे 6 मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या पोहोचली जाते 1 बाद 15च्या घरात. सुरुवातीला योगेश फलंदाजी करत असताना वाटलं होतं की प्रश्नांची उत्तरे जणू काय चोख दिली जात आहेत की काय परंतु यावेळेस योगेश तसा ऑन स्ट्राईक येतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट घुमवला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ठेवतोय. 1 धावसंख्या. बघता बघता चित्याच्या चपलाईने दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते. या 2 धावसंख्येनं धावफलक पोहोचलं जातोय. 1 बाद 17च्या घरात कोणासाठी ठरणार खतरा. धावसंख्या धावपटलावरती आहे 17. उर्वरित 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 33 धावसंख्या. प्रत्येक चेंडूवर हल्ला प्रतिहल्ले चढवावे लागतील. योगेश आणि साहिल याला जर या भल्या मोठ्या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल तर यावेळेस पंचांचा निर्णय येतो. अष्टमच्या थोडासा बाहेरून जाणार हा चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 18च्या घरात. येणारे 9 चेंडू विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. 9 चेंडूमध्ये 5 मोठे फटके मारावे लागतील नूर 11 आवरे टीमला. परंतु ते 5 फटके मारण्याचा विक्रम तो कारनामा
कोण करणार, योगेश की साहिल? येस, यावेळेस फटका लगावला जातोय परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. कॉकवरच्या ठिकाणी पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय योगेश या फलंदाजाचा खेळ. नंतर निर्णयावर अंमलबजावणी करतील. तत्पूर्वी मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, नाव आहे राजा गावण. विनय म्हात्रे यांच्याकडून साहिल भोईर यांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाची नकद राशी आहे. साहिलसाठी यावेळेस ATM खुले केले तर त्यांचे मित्र विनय यानं 8 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. 5वा चेंडू अंकिश याचा. यावेळेस गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर जणू काय अगदी कानाला अलगच वारा देऊन जातोय, चेंडू सांगून जातोय, देखिए जरा किसमें कितना है दम. एक फलंदाजाला स्तब्ध उभा ठेवलाय. या 5व्या चेंडूवर अंकिश यानं चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या दास्तानामध्ये 20वा घेण्यासाठी निर्धाव चेंडू. निर्णायक शेवटचा चेंडू आहे. अंकिशच्या षटकातील 7 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडू मागे. यावेळेस अवाकाच्या बाहेर असलेला झेल स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतून पकडतोय. पकडला जातोय पुन्हा एकदा झेल. संपुष्टात येतोय राजा गावण यांचा हा खेळ. येस, राजेंद्र भगत सर, नाव्याला नाईट स्पर्धा संपली आहे. प्रथम क्रमांक पटकावलाय कोपरवलीनं. कौतुकास्पद गोष्ट आहे. रातों के कातिल कहा जाता है कोपरवली को टीम को. यावेळेस येणारे 6 चेंडू विजयासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोर गोलंदाज आहे. गोलंदाजचं नाव रोहित, ज्युनियर रोहित. यावेळेस फलंदाज ऑन स्ट्राईक होता साहिल भोईर. आपल्या बॅटमधून लेग बाईटच्या स्वरूपात हा येतोय लॉंग लेगच्या दिशेनं दणदणीत चौकार. थँक्यू मॅडी. येणारे 5 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून उत्तुंग असा फटका आला होता जरूर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. रोहित आपण पाहतोय तैनात होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आपल्या टीमसाठी. तब्बल 5 धावसंख्या यानं वाचवल्यात. एकेरी धावसंख्येनं धावफलक पोहोचला जातोय 23च्या घरात. येणारी 4 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस आणखी एक येतोय निर्धाव चेंडू. औपचारिकता म्हटलं असं तरी वावगा ठरणार नाही, कारण येणारे 3 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे.
क्रिकेटमधील गणिताच्या कॅल्क्युलेशनच्या आवाक्याच्या बाहेर असणारा हा समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. समोर असणारा फलंदाज फक्त या समीकरण मधला अंतर कमी करू शकतोय मनीषदा. सामन्याकडे वाटचाल, विजयाच्या वाटचालीसाठी यावेळेस खूप उशीर झालेला आहे. कारण आता येणारे जरी फटके लगावले ना तरी असं म्हटलं जातं की परीक्षा संपल्यानंतरचा केलेला हा अभ्यास आपल्याला पाहायला मिळेल. असं मी म्हटलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लाईकच्या वरून येतोय दर्जेदार षटकार. आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं की आत्ता जरी हे फटके आले ना तरी फक्त समीकरणामधील अंतर कमी करू शकतोय. आता येणारे फटके अमित सर परीक्षा संपल्यानंतरचा केलेला अभ्यास आहे. कदाचित हे फटके जर सुरुवातीला लगावले असते ना तर सामन्यामध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला असता. निर्णायक 5वा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला जातोय. 1 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला, विनंती असेल नाणेफेक जिंकणारी टीम अकादेवी मोठी जुई क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस हवाई सफर करतोय जरूर चेंडू, परंतु उंची खूप आहे, लांबी कमी आहे. 2 क्षेत्ररक्षक झाले. फंबल. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. चला, विजयी संघ पराजयी संघ दोन्ही संघ अभिनंदन. चला, अकादमी चॅम्पियन मोठी जुई टीम.